कोकणात भात लावणीचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक खास दिवस. आज आपल्या शेतात भात लावणीला सुरुवात होणार आहे. भात लावणीसाठी आधी तयार केलेली भाताची रोपं शेतात आणली. छोटी छोटी हिरवीगार रोपं पाहिली की मनाला एक वेगळं समाधान मिळतं. आज हीच रोपं आपण आपल्या शेतात लावणार आहोत आणि काही महिन्यांनी याच रोपाचं रूपांतर सोन्यासारख्या धान्यात होणार आहे. शेतकऱ्याच्या कष्टाची सुरुवात अशाच छोट्याशा रोपापासून होते. सकाळची वेळ झाली आणि सगळे भात लावणीसाठी शेतात उतरले. कोणी रोपं घेऊन पुढे जात होतं तर कोणी लावणीला सुरुवात केली. गावाकडे शेतीचं काम असं एकट्याचं नसतं. सगळे मिळून काम केलं की मोठं कामसुद्धा सहज पूर्ण होतं. एकमेकांना मदत करत, गप्पा मारत आणि हसत खेळत भात लावणी सुरू झाली. सकाळपासून शेतात कामाची लगबग सुरू होती. त्यामुळे सगळ्यांनी थोडा वेळ बसून गरमागरम चहा घेतला. चहासोबत थोड्या गप्पा झाल्या आणि मग सगळे पुन्हा भात लावणीच्या तयारीला लागले. आता वेळ झाली ती म्हणजे शेतावर गरमागरम भाकरी खाण्याची. शेत, पावसाळी वातावरण, आजूबाजूची हिरवळ आणि गरमागरम भाकरी. दिवसभराच्या कष्टाआधी मिळालेला हा छोटासा आराम मनाला खूप छान वाटतो. एक एक रोप लावत लावत शेताचा पूर्ण भाग हा हिरवागार होत चालला होता. दिवसभर एक एक रोप लावताना जाणवत होतं की शेती म्हणजे फक्त मातीमध्ये रोप लावणं नाही, तर यामागे शेतकऱ्याचा घाम, कुटुंबाची मेहनत आणि निसर्गाचा विश्वाससुद्धा असतो. आज आपण जी रोपं मातीमध्ये लावलेली आहेत, आता त्यांची पुढचे कित्येक दिवस आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. पाऊस वेळेवर पडला, शेतीला योग्य पाणी मिळालं आणि निसर्गाची साथ मिळाली तर काही महिन्यात या शेतात
खूप छान असा डोलणारा भात आपल्याला बघायला मिळेल आणि त्यावेळी आज केलेले प्रत्येक कष्ट आठवतील. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यासाठी भाताचा दाणा हा खूप मौल्यवान असतो. दिवसभर शेतात राबल्यानंतर आता हळूहळू संध्याकाळ झाली होती. सकाळपासूनच भात लावणीचं काम खूप जोमात सुरू होतं, त्यामुळे सगळ्यांच्याच अंगात खूप थकवा जाणवत होता. दिवसभराच्या कष्टानंतर आता वेळ आली ती खास आपल्या गावाकडच्या संध्याकाळची चहाची वेळ. गरमागरम चहा घेतला आणि जरा दिवसभराचा थकवा कमी झाल्यासारखा वाटू लागला. चहाचा प्रत्येक घोट घेताना सकाळपासून केलेलं काम हे एकदम डोळ्यासमोर येत होतं. संध्याकाळ झाली, शेत मागे राहिलं, पण उद्याच्या पिकाची आशा घेऊन सगळे घरी निघाले. आणि अशाच एक कष्टाच्या पण समाधान देणाऱ्या दिवसाचा हा सुंदर शेवट.